नमस्कार. भारतात डिजिटल फसवणुकीचं जाळं दिवसेंदिवस खूपच घट्ट होत चाललंय. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ह्याच गंभीर समस्येवर बोलणार आहोत आणि त्यापासून वाचण्याचे उपायही समजून घेणार आहोत. सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने. तब्बल 228.45 अब्ज रुपये. तुम्ही बरोबर ऐकलं. ही एवढी प्रचंड रक्कम 2024 या एकाच वर्षात सायबर गुन्ह्यामुळे भारतीयांनी गमावली आहे. यावरून आपल्याला सहज कल्पना येते की ही समस्या किती गंभीर आहे आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या खिशाला याची किती मोठी झळ बसतीये. आणि हाच खरा प्रश्न आहे. घोटाळेबाज तर रोज नवीन नवीन युक्त्या शोधून काढतायत, पण आपली सिस्टीम त्यांच्या एक पाऊल पुढे राहू शकतोय का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर सगळ्यात आधी काही आकडेवारी पाहूया, म्हणजे या धोक्याची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. आता हे आकडे बघा, हे फक्त आकडे नाहीत, तर धोक्याची घंटा आहेत. फसवणुकीची रक्कम तर वाढतीयेच, पण हल्ल्यांची संख्याही प्रचंड वाढलीय. सरकारी आकडेवारीनुसार सायबर गुन्हेगारीच्या तक्रारींमध्ये एका वर्षात चक्क 42% वाढ झालीय आणि UPI घोटाळे तर जवळपास दुप्पट, म्हणजे 85% वाढली आहेत. म्हणजेच UPI हे घोटाळेबाजांचं आवडतं हत्यार बनलं. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यात जेव्हा आपण अकाउंट हॅक होणं आणि इतर फसवणुकीच्या घटना जोडतो, तेव्हा तज्ज्ञांच्या मते हा आकडा तब्बल 1 ट्रिलियन रुपयांच्याही पुढे जातो. म्हणजे आपण जेवढा विचार करतोय त्यापेक्षाही समस्या कितीतरी पटीने मोठी आहे. चला आता दुसऱ्या भागात बघूया की हे घोटाळेबाज नेमकं करतात तरी काय. त्यांच्या पद्धती साध्या युक्त्यांवरून इतक्या खतरनाक हल्ल्यांपर्यंत कशा बदलल्या आहेत. म्हणजे बघा, आधी कसं व्हायचं, आपल्याला साध्या फिशिंग लिंक्स यायच्या किंवा कोणीतरी फोन करून OTP विचारायचा. पण आता जमाना बदललाय. आता ते व्हॉइस क्लोनिंग आणि हायपर ऑटोमेटेड हल्ल्यांसारख्या AI सक्षम युक्त्या वापरतायत, ज्या ओळखणं खूपच कठीण झालंय. आणि याच बदलावर तज्ज्ञ प्रवीण तिवारी यांचं हे म्हणणं अगदी अचूक आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आपला सामना आता एका नवीन आणि जास्त हुशार शत्रूशी आहे, जो आपल्यावर हल्ला करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करतोय. जरा विचार करा, सोशल मीडियावर टाकलेल्या तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या काही सेकंदांच्या व्हिडिओमधून AI तुमचा आवाज, बोलण्याची पद्धत, सगळं काही हुबेहूब कॉपी करू शकतं. आणि मग त्याच आवाजात आणीबाणीचा बनाव करून तुमच्या जवळच्या व्यक्तीला फोन जातो आणि पैशांची मागणी केली जाते. हे खूपच भीतीदायक आहे आणि हे आता घडतंय. चला पुढे जाऊया आणि काही विशिष्ट आधुनिक घोटाळे पाहूया. आणि हे घोटाळेबाज कोणाला जास्त लक्ष करतायत हेही समजून घेऊया. डिजिटल अटक हा त्यातलाच एक प्रकार, जो आजकाल खूप वाढलाय. यात घोटाळेबाज चक्क व्हिडिओ कॉलवर स्वतःला पोलीस अधिकारी भासवतात, तुमच्यावर काहीतरी खोटे आरोप लावतात आणि प्रकरण मिटवण्यासाठी लगेच पैसे मागायला लागतात. याशिवाय QR कोड घोटाळे तर आहेतच, जिथे तुम्हाला वाटते की पैसे येणार आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्याच खात्यातून पैसे जातात. RBIने सुद्धा आपल्या पुस्तिकेत सांगितले की या साध्या युक्त्यांबद्दल जागरूक राहणं किती महत्वाचं आहे, कारण त्या तंत्रज्ञानाच्या मागे लपलेल्या असतात. पण याचा सगळ्यात जास्त फटका बसतोय कोणाला? तर समाजातील प्रत्येक घटकाला. ज्येष्ठ नागरिकांना बनावट ओळख दाखवून फसवलं जातंय, तरुणांना नोकरीचं आमिष दाखवलं जातंय, तर ग्रामीण भागात साध्या लोकांना फिशिंग लिंक्स पाठवून त्यांचे UPI खाते रिकामे केले जातंय. खरं तर कोणी यातून सुटलेलं नाहीये. आणि हे चित्र सगळं काही सांगून जातं. कोणीही याला बळी पडू शकतं. तुमचं वय किती आहे किंवा तुम्हाला तंत्रज्ञानाचं किती ज्ञान आहे याने काहीच फरक पडत नाही. सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे जागरूकपणा. तोच आपला सर्वात मोठा बचाव आहे. बरं, आतापर्यंत आपण समस्येबद्दल खूप बोललो. चला आता उपायांबद्दल बोलूया. सगळ्यात आधी बघूया की मोठ्या पातळीवर म्हणजे संस्थात्मक पातळीवर काय प्रयत्न केले जात आहेत. तर सरकार आणि RBI सारख्या संस्था काही महत्त्वाचे नियम लागू करत आहेत. यात डिव्हाइस सिम बाइंडिंग, बँकांसाठी AI आधारित मॉनिटरिंग आणि झिरो ट्रस्ट सुरक्षा प्रणाली यांचा समावेश आहे. म्हणजे आता कोणत्याही युजरवर किंवा डिव्हाइसवर आपोआप विश्वास ठेवला जाणार नाही. रिजू दत्ता यांच्या मते या नवीन प्रणालींचा उद्देश फक्त फसवणूक झाल्यावर कारवाई करणं नाही, तर तुमच्या व्यवहारांच्या पद्धतीचं विश्लेषण करून ती घडण्याआधीच तिला रोखणं आहे. आणि हा एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल म्हणायला हवा. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ठीक आहे,
सरकार आणि बँका त्यांचं काम करतायत, पण आपण स्वतःच्या संरक्षणासाठी कोणती ठोस पावलं उचलू शकतो? चला, या 4 सोप्या पण अत्यंत आवश्यक गोष्टी लक्षात ठेवूया. पहिलं, तुमच्या सगळ्या अकाउंट्सवर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा. दुसरं, फक्त अधिकृत ॲप्स आणि वेबसाईट्सच वापरा. अनोळखी लिंक्स किंवा QR कोड्सपासून 4 हात लांब राहा. तिसरं, नियमितपणे आपलं बँक स्टेटमेंट तपासा. आणि चौथं, काहीही संशयास्पद दिसल्यास एक क्षणही वाया न घालवता तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करा. आणि ह्या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे की डिजिटल जगात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वेळी शहानिशा करा, पडताळणी करा. आपल्या मानसिकतेतला हा बदल आता खूप गरजेचा आहे. तर मग खरं आव्हान हेच आहे की फक्त फसवणूक झाल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण घोटाळेबाजांच्या एक पाऊल पुढे राहू शकतो का? या प्रश्नावर विचार करणं आणि सतत सतर्क राहणं हेच 2026 मध्ये डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचं खरं रहस्य आहे.